हॅलो हॅलो. अशा प्रकारे 2 धावा काढलेल्या आहेत. अक्षय रैराचे पुन्हा एकदा अक्षय रैराचे असं बोर्ड झालेला आहे. उत्तम प्रकारे दांडा उचललेला आहे. पहिल्या वेळ दांडा मिळतोय या ठिकाणी कोणाला? अक्षय याला. सुधीर गावडे आउट झालेला आहे. क्लीन बोर्ड. आणि पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूमध्ये ना दुसऱ्या चेंडूमध्ये अक्षय रैराज यांनी आधी बोल्ड घेतलेला आहे. अतिशय सुंदर वर्चस्व अक्षय. अतिशय बॉलर आपला अक्षय रैराजे आपल्या कोणतेरा गावचे अक्षय रैराजे. अक्षय आता बॅटिंग फिल्डिंग लय भारी. दोन धावा काढलेल्या आहेत. पाच धावा झालेल्या आहेत. MK ब्रदर्सच्या 5 धावा झालेल्या आहेत फर्स्ट ओव्हर मध्ये. फॉरेनशी आलेले आहेत आपले बॉलर्स अक्षय रैराशी. बॉलिंग उत्तम अतिशय सुंदर असा कोण पुढे वैभव गावडे. पुन्हा एकदा पुन्हा अक्षय रैराज. अशा प्रकारे 2 धावा मिळालेल्या आहेत. थोडा आवाज करा ना भाऊ. दादा याचा आवाज करायला सांगा ना. हॅलो हॅलो. हॅलो. बॅट्समॅनचं नाव सांगा जरा प्लीज. बॅट्समॅन खेळाडू आहे त्याचं नाव काय सांगा. टीमचा संघ अथर्व तपकिरे. अथर्व जोनले आणि बॉलर निखिल रैराशी. फलंदाजापैकी कोणतरी व्यासपीठावरती परत एकदा धावण्याचा प्रयत्न केलेला. बॅट सुटलेली हातातून. 1 रन घेतलेला आहे. फलंदाजांपैकी कोणीतरी वरती व्यासपीठावरती या.
नावं सांगायसाठी. पुन्हा एकदा सामने जोंधळे 1 रन घेतलेला आहे. Bluetooth mode. सुंदर बॉलिंग, सुंदर, लय भारी असा फटका मारलेला आहे. अशा प्रकारे आउट झालेला आहे. कॅच कोण आहे? Cleared. विनायक भंडारी बॅटिंग साठी आलेले आहेत या ठिकाणी. तीन बॉल 9 रन या ठिकाणी. पाहूया पुढील मिळालेला आहे निखिल यांच्या संघाला. YR धुरंदर्स, त्यांचे धुरंदर सध्या घायाळ झालेले आहेत. संघमालक योगेश रैराशी. पुढील चेंडू निखिल यांचा शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्याला. पाहूया काय होत आहे पुढच्या क्षणाला. फलंदाज अतिशय उत्तम प्रकारे तयार आणि या ठिकाणी प्लेस करण्याचा प्रयत्न आणि त्यासोबत सोडलेला आहे. परत येत आहेत. 1 धाव मिळाली आहे संघाला. 2 धावा 2 धावा मिळाल्या आहेत. स्कोअर बोर्ड आहे 3 विकेट 12 रन. 2 ओव्हर झालेले आहेत. अशा प्रकारे सुंदर असा सामना. पुढील गोलंदाज चालू कोण आहे. येत आहे, लवकरात लवकर उतरायचंय. पुन्हा एकदा अक्षय यांची जादू जी आहे धुरंदर यांना मिळालेली आहे छडी. बघूया पुढच्या ओव्हरला धुरंदर काय करतायत. अक्षय धुरंदर. अक्षय रैराशी अतिशय सुंदर बॉलर आहे आपला. अक्षय यांचा पहिला बॉल. पाहूया काय वाईट आहे होतंय. धुरंदरचे आणि आपल्याला आहे अतिशय उत्तम अक्षय यांच्याकडून YR धुरंदर साठी. अक्षय यांचा दुसरा चेंडू काय कमाल दाखवतोय पाहूया. असं वाटतंय वाईड आहे आणि पंचांनी निर्णय दिलेला आहे वाईड. पुढील मालिका आहे पुढील सामना आहे LDB वर्सेस यंगस्टर गोसावी. यांनी आपले खेळाडू तयार ठेवायचे आहेत. अक्षय यांचा तिसरा चेंडू आणि या ठिकाणी उत्तम प्रकारे दाबलेला आहे बॉल. पाहूया किती रन्स मिळत आहेत. तर या ठिकाणी ओव्हर थ्रो असल्यामुळे
जास्त देण्याचा प्रयत्न नाही आहे. निखिल यांनी उत्तमरित्या क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अक्षय यांची कमाली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. वायर धुरंदर्स यांचे हे उत्तम असे गोलंदाज आहेत. पाहूया पुढच्या बॉलमध्ये काय होतंय ते. पुन्हा एकदा बॉल दाबलेला आहे. धुरंदर्सच्या हातामध्येच बॉल राहिलेला आहे आणि रन रेट जो आहे तो मंद गतीने जात आहे. सद्यस्थितीला रन रेट आहे 1414. 14 रन 3 बॉल. पाहूया पुढच्या 3 बॉलमध्ये काय कमाली मिळते बघायला. आणि 8 प्रकारे फटका मारलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षणासाठी उपस्थित अतिशय वाईट पद्धतीची क्षेत्ररक्षण अंकुश यांच्याकडनं पाहायला मिळते. अक्षय कमलने याचा दुष्परिणाम पाहायला मिळणार आहे. चेंडू पकडलेला आहे. शेवटचे 2 बॉल राहिलेले आहेत अक्षय यांचे. एक नंबर बॉलिंग. पुन्हा एकदा अक्षय यांनी आपल्या बॉलिंगची कमाली दाखवलेली आहे आणि या ठिकाणी डॉट बॉल काढलेला आहे. शेवटचा 1 बॉल. पाहूया अक्षय यांना विकेट मिळतोय की अक्षय यांना छगडा मिळतोय. मागील सामन्यामध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळाला होता. या सामन्यात आता तरी काही मिळालं नाही आणि पुन्हा एकदा दाबलेला आहे बॉल. उत्तम अशी खेळी खेळताना अक्षय. उपाध्यक्ष अमित कानेगर, त्यासोबत सचिव श्री भावेश कांबल, उपसचिव श्री उमेश गोसावी, कुमार प्रथमेश गावडे, खजिनदार उपखजिनदार संतोष गोसावी, सदस्य श्री शंकर खांबल, सदस्य श्री दिलीप कानेगर, सदस्य श्री दिनेश गोसावी, सदस्य कुमार धनंजय संतोष वाघमारे, सदस्य श्री वामन बॉल गेलेला आहे हळदे, सदस्य महिला सदस्य आहेत संगीताताई खांबल, सदस्य योगेश खांबल, सदस्य विनोद हळदे, तसेच हिशोब तपासनीस निलेश कोतवाल. पंचांनी सांगायचंय काय निर्णय? वाईट. येस, वाईट वाईट. इशाऱ्याने कळवा आम्हाला, त्यानंतर आम्ही बोलणार. आणि अतिशय खतरनाक बॉलिंग पाहायला मिळाले या ठिकाणी आणि बॉल फटकारलेला आहे. तेजस कोतवाल, कदाचित त्यांना विकेटची अंदाज न मिळाल्यामुळे असा बॉल पडला असेल. पाहूया दुसरा बॉल या ठिकाणी. बॉल आहे, अतिशय उत्तम प्रकारे बॉल दाबलेला आहे आणि एक डॉट बॉल. अवांतर क्षेत्ररक्षक या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतंय.
अतिशय उत्तम गोलंदाजी. पंचांनी इशाऱ्याने सांगायचं आहे बॉल आहे काय वाईट. नो, इशारो में बताने का, इशारो में. पुढील बॉल. जबरदस्त असा फटका मारलेला आहे बॅक साईडला आणि या ठिकाणी 2 रन. जबरदस्त असा टोलवलेला आहे हा बॉल आणि अक्षय यांनी रोखलेला आहे. पुरंदर यांनी विकेट घेतलेला आहे. जादू पाहायला मिळणार आहे तेजस यांच्याकडून. नो बॉल पडलेला आहे आणि अशा प्रकारे एक्स्ट्रा रन मिळालेला आहे. फ्री हिट आहे की नाही पंचांनी सांगायचं आहे. तर इशारा मिळालेला आहे फ्री हिट साठी. तेजस फ्री हिट आहे. मनोज संघ मालकांना प्रथमदर्शी मिळालेला फ्री हिट. पाहूया काय कमाल करतायत मनोज कानेकर. आरामात 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 संघ मालकाने केली कमाल. कॅप्टन शॉट. मनोज कानोकर. क्रिकेटचे सामने खेळता खेळता अनुभव मिळतोय तो कुस्तीचा. धुरला 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 आपल्याला. MK भाव आमचा परला. संघ मालकांना विनंती आहे की जास्त काय दीर्घाई करू नका. आपली आपण काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे सामने खेळायचे आहेत आपल्याला. 27 रन या ठिकाणी MK ब्रदर्स यांनी मारलेले आहेत. पुढे खेळासाठी बॅटिंगसाठी येत राहणार आहेत धुरंदर्स यांकडून. लवकरात लवकर आपले फलंदाज पिच वरती पाठवायचे आहेत. उशिरा आलेल्याने योगेश रैराशी कृपया आपण माईक जवळ संपर्क साधायचा आहे आणि प्रथमेश गावडे टॉस घ्यायचा आहे पुढील खेळासाठी. उशिरा आलेल्या खेळाडूंना विनंती आहे की नाश्ता जर हवा असेल तर मंचावरती यायचे. चहा नाश्त्याची सोय आहे. ज्याला कोणाला भूक
पुढील खेळ आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे YDB तसेच वर्सेस गोंधळी नाही काय दादूस यंगस्टार ग्रुप यंगस्टार गोसावी. अतिशय सुंदर असा ग्राउंड. श्री नाथपंथी गोसावी समाज रायगड रजिस्टर क्रमांक A3717 आयोजित श्री नाथपंथी गोसावी समाज प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले. आणि या खेळासाठी आपल्याला संघ मालक लाभलेले आहेत उर्वी गोसावी, शर्वी 8210, भावेश खांबल, BK बॉस वॉरियर्स, शैलेश जोंधळे यंगस्टार गोसावी, श्रेयांश वॉरियर्स, श्रेयांश रैराशी, शिवांश वॉरियर्स. ओके. जगन्नाथ गोंधळी वॉरियर्स, दत्तू भंडारी LDB. 28 टू विन, 28 टू विन. आणि आता जे खेळत आहेत YR धुरंदर्स आणि MK किंग्स ब्रदर्स किंग्स. स्ट्राईकला कोण आहे? स्वतः धुरंदर योगेश रैराशी आणि देवेंद्र खांबल. बॉलर 77 अथर्व, 77 डबल लंगडा. पहिला बॉल पाहूया. प्रयत्न चांगला होता परंतु लय भारी बॉल दाबला गेला. चेंडू हातातनं सुटलेला आहे. वायर धुरंदर्स यांचे संघमालक आणि प्रथम खेळाडू यांना रनरची आवश्यकता आहे. पंच रनरची आवश्यकता असल्यास रनर गरज नाहीये. ओके. नो रनर्स, नो रनर्स. आलेला आहे अक्षय अक्षय अक्षय. बॉलिंगच्या नंतर आता धावांची जादू दाखवणार आहे अक्षय अक्षय अक्षय. देवेंद्र खांबल सेकंड बॉलसाठी, दुसऱ्या बॉलसाठी पाहूया काय करतायत आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी डॉट बॉल. अतिशय उत्तम गोलंदाजी अक्षय यांकडून. सॉरी अथर्व. अक्षय का जादू कुछ ज्यादा ही जुआ पे लग चुका है. बॉलर भी ए से और धावनेरा भी ए से. तिसरा बॉल काय करतायत आणि समान पद्धतीचा हा फटकार. 1 रन मिळालेला आहे. जखमी धुरंधर पाहूया काय कमाल दाखवत आहेत आपल्या फलंदाजीने. आणि या ठिकाणी जखमावरती मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे अथर्व.
दुसरा विकेट अशा प्रकारे कडक असे विकेट घेताना हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक, पहिला पर्व आणि पहिली हॅट्रिक अथर्व जोंधळे यांच्याकडे मानाच्या टाळ्या होतेल्या आहेत. अथर्व जोंधळे अशा प्रकारे आपले समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे आवाज कमी केला. यानंतर निखिल खेळपट्टीवरती उतरत आहेत. पुढील ओव्हर घेत आहेत आपले घोडेगुमगावचे सुधीर गावडे. डबल 7 नंतर 02 नंबर अरे तिथे हो हो हा खेळतोय आता खेळतोय. हा वाईट बॉल White ball. आणि पुन्हा एकदा चेंडू माल हातातून सुटलेला आहे. वाईट बॉल व्हाईट बॉलचा इशारा दिला वाईट बॉलचा इशारा पंचांनी. वाईट बॉलचा इशारा आहे. सुधीर गोसावी पुन्हा एकदा गोलंदाज सुधीर गोसावी. पुन्हा एकदा वाईट बॉल. हा. पंचांचा निर्णय. अशा प्रकारे 2 बॉल तसेच बरेचसे डॉट देखील पाहायला मिळालेले आहेत. देवेंद्र खांबल प्रयत्न करत आहेत आपल्या संघासाठी रन मिळवण्यासाठी. बघूया त्यांच्या प्रयत्नाला यश मिळते का, पण तो पुन्हा एकदा अपयशाचा सामना. वन बॉल टू गो. स्कोअर बोला.
9 रन. शेवटचा बॉल. नाही शेवटचा. आणि जबरदस्त असा षटकार पाहायला मिळतोय निखिल यांच्याकडून. पुन्हा एकदा अथर्व डबल लंगडा डबल 7. आपल्या गोलंदाजीने त्याने पहिल्या ओव्हरला अतिशय कमाली दाखवली होती. MK ब्रदर्स यांसाठी आता पुढची ओव्हर पाहूया काय करतोय. कडक असा प्रयत्न होता गुगली टाकण्याचा, परंतु अवांतर रन चौका. क्षेत्ररक्षकांची कमतरता भासलेली असे वाटते. 10च आहेत ना. एकोणीस रन. दोन ओव्हर 1 बॉल 19 रन. MK ब्रदर्स MK किंग्स 1 बॉल 2 ओव्हर 1 बॉल. तिसऱ्या ओव्हरचा 1 बॉल आणि हा दुसरा अतिशय लांब पल्ल्याचा रनअप घेऊन बॉल टाकत आहेत आणि प्लेस करण्याचा प्रयत्न आणि रनआउट साठी चुरस. आणि या ठिकाणी विकेट गेलेला आहे देवेंद्र खांबल यांचा. मितेश गोसावी. पंच स्टंप सेटअप करत आहेत. धाव संख्या आहे 19. 4 बाद. तिसरा बॉल अथर्व यांचा. अतिशय कमालीची गोलंदाजी करत असताना घोडदौड पाहायला मिळते आपल्याला अक्षय यांच्याकडून. एक फलंदाज 2 ओव्हर खेळू शकतो. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे त्यामुळे घाई करायची आहे प्रत्येक संघाने. अतिशय उत्तम टकवलेला आहे हा बॉल मितेश यांनी आणि 2 रन मिळत आहेत या ठिकाणी. ओव्हर थ्रो आहे त्यामुळे काळजी घेतली आहे सुधीर गावडे यांनी. ज्या स्पीडने रनअप घेत आहेत असं वाटतंय पुढे यश मिळणार आहे. अपील करण्यात येत आहे या ठिकाणी परंतु पंचांकडनं नो रिप्लाय. सुधीर यांनी प्रयत्न केला होता अपील करून परंतु पंच यांची तीक्ष्ण नजर कॅमेरापेक्षा देखील खतरनाक असे लेन्स लावलेले आहेत त्यामुळे पंचांनी निर्णय दिला आहे नॉट आउट. अतिशय उत्तम गोलंदाजी आणि पुन्हा एकदा रनआउट साठी प्रयत्न.
लेन्स मधून काय रिप्लाय येतोय, अपील करतायत, अवांतर रन धावण्याचा प्रयत्न, बेल्स पडलेले आहेत. पंचांनी सांगायचं आहे रन काउंटिंग मध्ये घ्यायचा आहे की नाही. स्कोअरबोर्ड थांबा, निर्णय येऊ द्या पंचांकडनं. पंच एकत्र संच व्हा आणि निर्णय द्या. देर आर नो रिव्ह्यू. मनातल्या मनात बघा काय झालंय ते. लाईव्ह ला चेक करण्यात येत आहे. सर्वच अँड्रॉइड या ठिकाणी लागलेले आहेत लाईव्ह चेक करण्याकरता. वाद करू नये कोणीही. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम असणार आहे. त्यामुळे जे बॅट्समन आहेत तेच रणांगणावरती उतरा. बाकीच्यांनी ढाळ घेऊन मागे राहा. लवकरात लवकर निर्णय द्या. पुढे अतिशय चवदार असं भोजन मिळणार आहे. गरम गरम जेवण खायचंय, डोकं गरम नाही करायचंय. त्यामुळे लवकरात लवकर पंचांनी निर्णय द्यायचा आहे. प्रथम फेरीच्या खेळासाठी आपल्याला 11:30 झालेले आहेत. लवकरात लवकर पंचांनी निर्णय द्यायचा आहे, नाहीतर आयोजक निर्णय घेतील. 1 रन. पंचांनी इशारा दिला आहे 1 रन. त्यासोबत धावसंख्या झालेली आहे 22. 4 विकेट, 6 बॉल 6 रन पाहिजेत वायर ब्रदर्स यांना. वायर ब्रदर्स 6 बॉल 6 विकेट. अतिशय अटीतटीचा सामना सचिन आणि सेहवाग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॉलरचं नाव 18 नंबर दिसतोय. नाही, अथर्व नाहीये, नवीन बॉलर आहे नैतिक. पाहूया आपल्या 6 बॉल मध्ये काय कमाल दाखवतो. आणि अशा प्रकारे हा पहिला बॉल नैतिक यांचा. 1 धावा घेतलेली आहे सफलतापूर्वक. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होते मितेश, परंतु बॉल हातात असल्यामुळे पुढील चेंडू किती होणार आहेत पाहूया. 5 बॉल 5 रन ची आवश्यकता. अशा प्रकारे दुसरा बॉल नैतिक यांचा. आणि असा फटका देण्याचा प्रयत्न, परंतु 1 रन घेतलेला आहे. तसेच अतिशय उत्तम कामगिरी करत आहेत नैतिक. उंची लहान पण कीर्ती महान. तसेच मूर्ती लहान कीर्ती महान. स्कोअरबोर्ड 4 बॉल 4 रनची आवश्यकता. पुढचा बॉल असा फटकाचा प्रयत्न, पण डॉट. अतिशय उत्तम बॉल गोलंदाजी केलेली आहे नैतिक याने. 3 बॉल 4 रनची आवश्यकता. फटका मिळालेला आहे या ठिकाणी. आणि पाहूया क्षेत्ररक्षकाने पकडला आहे बॉल आणि 1 रन मध्ये समाधान मानण्यात येत आहे. 2 बॉल 3 रनची आवश्यकता. अतिशय अतितटीचा सामना वायर ब्रदर्स साठी खेळतायत वरती. निखिल मनामध्ये पत्थर ठेवलेला आहे, डोक्यावरती दडपण आलेलं आहे दोन्ही संघाला. आणि अशा प्रकारे हा पुढचा बॉल फटकवलेला आहे आणि पाहतो आपण बाहेर चौकार.